हॅलो, आवाज येतोय का बघा? नाना भाऊ, काल संसदेमध्ये नारी शक्ती वंदन बिल नामंजूर झालं आणि आता याचं सगळं खापर काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर फोडलं जात आहे. तुम्ही महिलांचा सन्मान करत नाही. ते बिल पडल्यानंतर काँग्रेसनं सेलिब्रेशन केलं, निंदनीय असल्याची टीका आता भाजपकडून सरकारकडून तुमच्याकडे. काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी स्पष्ट राहिली की संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी जाईल त्याचा विरोध करण्याची भूमिका आमची राहिली. 2023मध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने बिल आणलं. बिल तर आमचंच होतं, जे राजीव गांधींच्या काळात आलं, सोनियाजींच्या काळात आलं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि 2023मध्ये जे बिल आलं त्याला एकमतानं मंजूर करायची भूमिका काँग्रेसने घेतली. आणि त्याच्यामध्ये अमित शहा यांनी सांगितलं की आम्ही जनगणना करू आणि जनगणनेच्या आधारावर त्या पद्धतीचे मतदारसंघाची निर्मिती आम्ही करणार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली. आता तुम्ही त्याच्यामध्ये जागा वाढवायचा प्रयत्न सुरू झाला तुमचा, म्हणजेच तुम्हाला लोकसभेमध्ये यावं लागलं, कारण की जागा वाढवायच्या झाल्या तर त्याला संविधानामध्ये बदल करावा लागेल. मग तुम्हाला जनगणना करायला कुणी थांबवलं? 2021मध्ये आपण जनगणना केली नाही. त्यावेळेस कोरोनाचं कारण आपण सांगितलं, दर 10 वर्षांनी आपल्याला जनगणना करावी लागतं. तुम्हाला मनुवाद आणायचं या देशामध्ये, आणि मनुवादासाठी भाजप हा जो प्रयत्न करताय आणि आपली सत्ता काबीज ठेवण्यासाठी हा जो प्रयत्न करताय तो असंविधानिक आहे. आणि म्हणून काँग्रेस कधी पण यांना मनुवाद आणू देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं संविधानाप्रमाणेच हा देश चालेल, ही भूमिका सातत्यानं काँग्रेसने मांडलेली आहे. आणि म्हणून आता आपण पाहिलं असेल अमित शहा का म्हणाले की आम्ही आता घराचा सर्वे करतो आहे आणि मग आम्ही जनगणना करू. असं या देशात कधीच झालं नाही. घरामध्ये लोक राहतात, फक्त घराचं कसं तुम्ही सर्वे कराल? डबल कसं सर्वे करू शकता? इतका खोटारडापणा जो भाजपचा आहे तोच त्यांना घेऊन डुबलेला आहे. आणि त्याच्यामुळे महिलांचा सन्मान यांना कधी कराय. मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार होते तर प्रधानमंत्री साधं बोलायला तयार नाही. कुठल्या महिलाचा सन्मान करायचं हे निघालेत. आणि त्याच्यामुळे मोठी नावं द्यायची, आम्ही नारी शक्तीला वंदन करतो असं बिलाला नाव देऊन त्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्त जातीच्या महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भाजपने या 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून केलेलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि म्हणून त्यांच्या पापाचा इथून अंताची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पापाचा अंत सुरू झालेला आहे, म्हणून आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. भाजपनं मात्र उलट आरोप केलेला आहे का हे काँग्रेसचं पाप आहे, त्यांनी महिलांना आरक्षण मिळू दिलं नाही किंवा महिलांच्या आरक्षणासंदर्भात विरोधात केली, त्या सगळ्यांना याचे पाप भोगावे लागेल आणि उद्ध्वस्त होईल. अरे मी तुम्हाला सांगितलं की ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटी महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपलाच त्यांची जागा त्यांना मिळणार आहे. जनगणना करून, जातीनिहाय जनगणना करून यांनी निर्णय घेतला, राहुल गांधींच्या दबावामध्ये निर्णय घेतला की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. मग तुम्हाला थांबवलं कुठं? कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय केलेला आहे, मग थांबवलं कोणी तुम्हाला? तर आम्ही घराचा करू, मग आता हे आरक्षण लागू करू. 5 राज्याच्या निवडणुका लक्षात घेऊन त्या ठिकाणी मधात हे अधिवेशन विशेष बोलावून आपल्याला ते बिल कसं मंजूर करता येईल याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून चोराच्या उलट्या बोंबा हे जे वाक्य आपल्या मराठीमध्ये आहे तसं हे चोर लोकशाही संपवून मनुवाद आणायला निघालेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या आरोपाचा कुठलाही फरक काँग्रेसवर पडणार नाही. काँग्रेस महिलांच्या सोबत आहे आणि राहणार आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्याच्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटीच्या महिलांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा मोठ्या प्रमाणात विरोध या समाजामध्ये सुरू झालेला आहे. मतदारांच्या अधिक सोयीचे होईल, कमी लोकांतून निवडून गेला तर खासदार अधिक अप्रोच. आमचा विरोध कुठे आहे? आम्ही सांगितलं महिला आरक्षणाचा आमचा विरोधच नाही आहे.
पण तुम्ही ज्या पद्धतीनं मनुवाद आणायला निघालेला त्या मनुवादाचा आमचा विरोध आहे. तुम्ही ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि एनटी-व्हीजेंटीच्या महिलांचं त्या ठिकाणी कुठलंही स्थान ठेवणार नाही, अशा पद्धतीचा तुमचा जो विषय आहे त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून आम्ही मतदारांना सोयीचं पडेल, कारण की त्याला करावंच लागेल, घटनादुरुस्तीमध्ये त्यांना आणावंच लागेल. पण या सगळ्या विषयाला मागं सारून या पद्धतीचं कारस्थान करण्याच्या मागचा उद्देशच हा मनुवादाचा आहे. आणि म्हणून काँग्रेसनी आणि सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला विरोध केलेला आहे. त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, आतली गोष्ट ही आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी अनेक जी छोटे पक्ष आहेत त्यांच्यावर दबाव आणला आणि दबाव आणून सुद्धा ते बागले नाहीत, कारण की ते मनुवादाचा साथ द्यायला तयार नाहीत. हा त्याच्यातलं खरं उत्तर काल लोकसभेमध्ये सगळ्या विरोधकांनी दिलेलं आहे. नाही, यापूर्वी संसदेत अनेक विधेयक मंजूर झाले, कोणती अडचण जी आहे ती केंद्र सरकार झाली नाही. काल एकजूट जी आहे ती विरोधकांची दिसली, त्यामुळे एक मोठा धक्का जे आहे ते मानला जात आहे. भविष्यामध्ये सत्ता बदलामध्ये याचे काही परिणाम दिसून येण्याची शक्यता? बिलकुल, कारण की ओबीसी समाज हा हिंदू समाज आहे आणि ओबीसी समाजाचा हिंदुत्वाचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं बीजेपीने आजपर्यंत जो विजय घेतलेला आहे ते ओबीसी समाजावर अन्याय करायला हे लोक निघालेले आहेत. ओबीसी समाजाच्या महिलावर अन्याय करायला निघालेले आहेत आणि त्याचा परिणाम भाजपला भोगावाच लागणार आहे. उद्धव ठाकरेच्या गटामध्ये जर बघितलं तर मतभेद दिसत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी जे आहे ते या विधेयकाच्या एका अर्थानं समर्थन केलं आणि त्यामुळे एक मोठा जे आहे एका अर्थानं त्या ठिकाणी जे गडबाजी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या पक्षातला अंतर्गत बाब आहे, त्याच्यावर मी चर्चा करणं बरोबर नाही. ना अमरावती परतवाडा येथील जो प्रकरण आहे, सुरुवातीला ज्या पद्धतीने नवनीत राणा असतील, तिथले अनिल बोंडे असतील, त्यांनी दावा केला होता की 180 पेक्षा जास्त व्हिडिओ. नवनीत राणा स्पष्ट बोलले होते यामध्ये बुरख्यावाले एकही पीडित महिला नाही, सगळे हिंदू आहेत. आता जो काही पोलिसांचा तपास आणि अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल आहे त्यामध्ये सर्व पीडित जे आहे ते मुली मुस्लिम समुदायाचे, यामध्ये एकही हिंदू नाहीत. त्यामुळे ज्या पद्धतीने जे आहे ते एक लोकप्रतिनिधी म्हणजे माजी खासदार असताना वक्तव्य संवेदनशील विषय असताना यावर वक्तव्य केले, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायची आता सामान्यातून मागणी होते. तुमचं काय मत आहे? महिला कुठल्याही धर्माच्या असोत, त्याला जात आणि धर्म नाही. भारतीय संस्कृती महिलावर ज्या ठिकाणी कुठं अन्याय होईल ती कोण मुसलमान आहे की शेड्यूल कास्ट आहे, आदिवासी आहे की ओबीसी आहे या ब्राह्मण आहे, हा विषय होऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीनं भाजप धर्माधर्मामध्ये विष आणि जातीजातीमध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचाच परिणाम की भाजपच्या माजी खासदार आणि भाजपचे खासदार ज्या पद्धतीने विष ओकतात एखाद्या धर्माच्याबद्दल, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला त्या अहवालामध्ये दिसलेलं आहे. मग तो भोंदूबाबा अशोक खरातचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावावाला होता त्याचा ॲक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला. मी ठराविक मी सांगतो, कारण की हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे. त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. हे भोंदूबाबा खरातचा प्रश्न नाही, हा एका धर्माच्याबद्दल आज जो अविश्वास निर्माण झालेला आहे, हिंदू धर्माबद्दलचा जो अविश्वास पसरवण्याचं काम त्या भोंदूबाबाच्या कर्तृत्वाने निर्माण झालेला आहे आणि त्याला पाठीशी राज्यातलं भाजप आणि महायुतीचं सरकार करते आहे. हा खऱ्या अर्थानं एका हिंदू धर्माचा अपमान करण्याचं काम हे सरकार करते आहे, हे मी या ठिकाणी म्हणेन. म्हणजे हा घातपात आहे असंच तुम्हाला म्हणायचं का? शेळकेचा अपघात घातपात आहे का? घातपात आहे सर, घातपात आहे. तो ड्रायव्हर वगैरे काय बयान देऊ द्या, घातपात आहे. नेमकं त्याला का मारलं गेलं? अजून का कोणावर गुन्हे दाखल केले गेले नाहीत? आत्तापर्यंत अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी राजकीय लोक असतील, त्याच्यावर का गुन्हे दाखल केले गेले नाहीत? का लपवलं जात आहे? म्हणजे त्याचा CDR भाजपचे जे बाहेर प्रवक्ते ठेवलेले आहेत त्यांच्याजवळ जातं आणि सरकारला माहिती नाही. याचा अर्थ अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मी जे वारंवार सांगतो की हा राज्याच्या भाजपचा आणि महायुतीच्या सरकारचा प्यादा आहे आणि त्या प्याद्याचा वापर केला जातो आहे आणि धर्माला भ्रष्ट केलं जाते, हे स्पष्ट आरोप नाही, ही वस्तुस्थिती मी मांडतो आहे. अशोक खरातच्या बाबतीत देखील असं होईल अशी भीती तुम्हाला वाटते? बिलकुल होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, ॲप्स्टीन झाला असतो. ॲप्स्टीन मी विधानसभेत सांगितलं की त्याच्याजवळून सगळ्या माहित्या घेऊन त्याला जसं ॲप्स्टीनला अमेरिकेमध्ये मारलं गेलं जेलमध्ये, तसं अशोक खरातला मारलं जाईल. त्याची बायको अजून भेटत नाही. एवढं कमजोर गुरु खातं झालं, एवढे महाराष्ट्राचे पोलीस कमजोर झालेत. त्यामुळे या नेमकं
मी विधानसभेत आरोप केला की तुम्ही एकदा त्याची फाईल तयार केल्यानंतर खराताची तो खरातला मारलं जाईल हे मी वस्तुस्थिती विधानसभेत मांडलेली आहे. भाऊ, या प्रकरणामध्ये खून झाला असं शेळकेचं असं तुमचं म्हणणं आहे, काय तुमचा आरोप आहे? मी सांगितलं घातपात आहे. आता घातपात करवलेला कोण असेल एवढं सगळं असताना तो ॲक्युज आहे, त्याच्याजवळ सगळी माहिती होती, तो कसं त्याला नेमकं त्याला टार्गेट का केलं गेलं. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहानच्या काळात तो परीक्षाचा घोटाळा झाला होता, व्यापम घोटाळा, आणि तिथं भाजपचं सरकार होतं. जेवढे कोणी त्याच्यातले पुरावेदार होते सगळ्यांना मारून टाकलं. असेच अपघात झाले वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि त्याच्यामुळे भाजपची एक्सपर्टी मध्य प्रदेशमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे व्यापम घोटाळ्यामध्ये. त्याच्यामुळे या सगळ्या पुराव्यांनाच नष्ट करायचं आणि आमच्याजवळ कुठलाही पुरावा नाही या पद्धतीनं भूमिका मांडायची, सगळी फाईल तयार करायची एफस्टीनसारखी, आणि एफस्टीनसारखी फाईल तयार करून जे राहुलजी सांगतात आहे की 16 नंबर जो सांगतात ना राहुलजी, काल पण त्यांनी सांगितलं, तो 16 नंबरचं पानच गायब करून टाकलं. त्यामुळे आता वेळेवर ते सगळं पान येईल बाहेर. पण मूळ प्रश्न आहे की हे एफस्टीन जो आहे ते सेम खरातमध्ये हे लोक करतात. खरातचा एन्काउंटर होऊ शकतो, त्याला जेलमध्ये टाकूनही मारू शकतात एफस्टीनला, तसं गेलं तसं काही पण करू शकतात. कोणाला अटॅक केव्हा आणू शकतील, केव्हा कोणाला मारू शकतील, काही गॅरंटी थोडी आहे यांची. भाऊ, जसं नाशिकमध्ये प्रकरण झालं तसं अमृता फडणवीस ज्यावेळी ॲक्सिस बँकेमध्ये होत्या त्यावेळी त्यांच्या समोर देखील असं एक प्रकरण झालं होतं आणि त्याची तक्रार देखील मॅनेजमेंटकडे झाली होती असं काल त्यांना म्हटलं. बघा, अमृता फडणवीस मी वारंवार सांगितलं की ती माझ्या लहान भावाची बायको आहे, ती माझी सुनेप्रमाणे. त्यामुळे तिच्याबद्दलचं कुठलं मी प्रतिक्रिया देणं आणि काही बोलणं ते बरोबर नाही. एक संस्कृती आमची आहे, ती संस्कृती आम्ही जोपासू आणि त्याच्यामुळे अमृता फडणवीसांच्याबद्दल मी कुठलंही वक्तव्य करणार नाही. मुंबई महानगरपालिकेकडून 164 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यात हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगलेलं आहे. मला काही कळत नाही या सरकारचं. अनधिकृत शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत, बोगस व्यवस्था महाराष्ट्रात चाललेल्या आहेत. शालांत IDचा घोटाळा झाला, त्याच्यात अजून कोणावर कारवाई झालेली नाही, पैसे वसूल केले गेले नाहीत. काय चाललं काय या महाराष्ट्रात? कोण आहे याचा सूत्रधार? महाराष्ट्रातल्या शाळा बंद करायच्या, ग्रामीण भागाच्या शाळा बंद करायच्या, शहरी भागातल्या शाळा बंद करायच्या, गरिबाच्या पोराची शिक्षण व्यवस्था नाही ठेवायची. काय मनोवाद आणायचा आहे महाराष्ट्रात शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवण्याचा? त्याच्यामुळे या सगळ्याला आपण पाहिलं असेल की तिरोडामध्ये नगरपालिकेच्या शाळेचं भिंत पडून मुख्याध्यापकीचीच लहानशी पोरगी 5 वर्षाची मरण पावली. तर ह्या पद्धतीची अवस्था जी आज पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे ते दुर्भाग्यपूर्ण आहे. राज्य शासनाकडून जे आहे ते अनुसूचित जातीचे उपवर्गीकरणाचे जे आहे ते प्रक्रिया सुरू आहे. उपवर्गीकरणचा मी माननीय फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं होतं 14 तारखेला. मी शाकाहारी आहे. मी तुला नाही म्हटलं. मी फ्रेम बंद केले सर. भाऊ, राहुल गांधी हिंदी नागरिकत्वाच्या बाबतीत जे बोलला त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? बघा, अलाहाबाद कोर्टाने राहुल गांधीवर गुन्हे दाखल करायचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण पाहिलं असेल की राहुल गांधीवर अशा पद्धतीचे जवळपास 35-36 गुन्हे दाखल पूर्ण भारतभर झालेले आहेत. आपल्याला माहिती असेल की राहुल गांधी यांचा बाप राहिलेला आहे. राहुल गांधीला नेहमी टार्गेट करण्याचं काम मोदी आणि अमित शहाच्या सरकारने केलेलं आहे. आणि राहुल गांधी यांचं टार्गेट आहे कारण की राहुल गांधीजी यांच्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर उघड करतात आणि राहुल गांधी यांच्यासाठी खटकतात आहे. त्यामुळे राहुल गांधीला कसं फसवता येईल, राहुल गांधीला कसं अडकवता येईल. आपण पाहिलं असेल की त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व मागच्या काळात रद्द करण्याचं पाप या लोकांनी केलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या बाजूने राहुल गांधींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांचं सदस्यत्व पुन्हा कायम झालं. म्हणजे हे या लेवलवर आहेत की राहुल गांधीजी आमच्या विरोधात बोलू नये आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा दबाव आणण्याचं पाप हे मोदीचं सरकार करताना आपण पाहतो. आणि त्यांच्यावर मात करून राहुल गांधीजी
भारताच्या संविधानासाठी आणि भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी लढाई लढते आहे आणि त्याच्यातूनही या पद्धतीच्या आरोपामध्ये त्यांना काही होणार नाही, ते एकदम त्याच्यातून बाहेर येतील आणि हा जो आरोप आहे हे पुन्हा नरेंद्र मोदी सरकार उलट्या तोंडाच्या खाली पडेल असं चित्र आपल्याला मी या निमित्तानं सांगतो. भाऊ हिंदी में बताइए. ले लो ना तो हिंदी ले लो तो माइक लगाना है. ले लो. सर हिंदी में बताइए 131 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जो होने वाली 131 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जो होने वाली थी वो नहीं हुई. इसके बाद आपने जल्लोष किया. बीजेपी का कहना है कि शर्म आनी चाहिए कांग्रेस को कि महिला विधेयक नारी शक्ति वंदन विधेयक हो नहीं पाया, मंजूर नहीं हो पाया. इतनी बड़ी दुखद घटना थी और कांग्रेस ने जल्लोष किया. 131 जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नहीं हो पाया, कांग्रेस को फायदा होगा, बीजेपी को फायदा होगा आने वाले दिनों में. देखो, नारी शक्ति को वंदन, ये बड़े बड़े नाम रखने का इनका स्लोगन भी बहुत बड़ा ये रहता है कि लोगों को गुमराह कैसे किया जाए. फिर मणिपुर में महिलाओं पे अत्याचार हो रहा है, अभी भी वहाँ पे जो आग लगी हुई है वो अभी भी बुझी नहीं है. देश के प्रधानमंत्री, देश के गृह मंत्री उसके ऊपर बोलने को तैयार नहीं है. तो क्या ये नारी शक्ति की वंदन करने वाले लोग हैं? ये जो बिल लाया गया था, एक संविधान संशोधन जो लाया था, ये संविधान संशोधन के पीछे इनका एक जो महत्वाकांक्षा थी कि हमेशा हम सत्ता में बने रहे और देश की संवैधानिक व्यवस्था को तोड़ते रहे और मनुवाद इस देश में खड़ा करें. और उसी का विरोध हमारे नेता राहुल गांधी जी, पूरे कांग्रेस पार्टी ने किया, हमारे अपोजिशन ने किया और इसलिए ये संशोधन वहाँ पे नहीं हो सका और मनुवाद व्यवस्था को रोकने में हम सफल हुए. उसका जल्लोष हम मना रहे हैं. 2023 में हमने महिला आरक्षण के बारे में जो बिल आया था नरेंद्र मोदी की सरकार के समय, जो हमारा बिल था, राजीव गांधी जी के समय आया था, वो बिल का इन लोगों ने उस समय विरोध किया था. खुद प्रधानमंत्री ने कहा कि उस समय कुछ लोगों ने विरोध किया, तो उनके पार्टी के लोगों ने विरोध किया और उसमें आपने देखा होगा कि 2023 के बिल जब पारित हुआ तो उस समय में अमित शाह ने कहा कि हम जो जनगणना करेंगे, जनगणना का भी इसमें इन्वॉल्व किया जाएगा. फिर अब जनगणना नहीं हुई. आप लोग मतदार संघ बढ़ाना चाहते हैं लोगों की, ठीक है, हम उसका विरोध नहीं कर रहे, लेकिन जिस तरह से ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, एंटी विजेंटी की महिलाओं को आप इस व्यवस्था से बाहर निकालने को देख रहे हैं, संविधान में प्रोविजन करवाइए, वो करवाइए उसमें, और उसके बाद में ये बिल लाइए तो कांग्रेस उसको सपोर्ट करने को तैयार है. हमने तो स्पष्ट मत रखा है. हमने तो ओबीसी आरक्षण का विरोध 2023 में भी नहीं किया क्योंकि वो हमारी भूमिका थी, कांग्रेस पार्टी की भूमिका थी. महिला की भागीदारी सत्ता में होना चाहिए. आपने देखा होगा कि राजीव जी के समय में 73वीं घटना दुरुस्ती की गई थी, तो आज स्थानिक स्वराज्य संस्था में पुरुषों से ज़्यादा महिलाएं होती हैं लोकल बॉडीज़ में. तो ये कांग्रेस ने किया है, राजीव गांधी जी ने किया है और इसलिए कोई इनका नहीं है. वो ये तो महिला पे अत्याचार करने वाले लोग हैं, ये ओबीसी पे अन्याय करने वाले लोग हैं, ये शेड्यूल कास्ट के ऊपर अन्याय करने वाले लोग हैं, आदिवासी के ऊपर अन्याय करने वाले लोग हैं, ये एंटी विजेंटी के लोगों के ऊपर अन्याय करने वाले लोग हैं और इसका विरोध हमने किया है. और ये मनुवाद की जो प्रवृत्ति जो लाना चाहते थे उसका हमारी जीत हुई और इसलिए हमने सेलिब्रेशन किया है. सर ये बताइए, जितेंद्र शेलके जो अशोक खरात जो स्वयं घोषित ज्योतिषाचार्य था और उसकी वाइफ की समृद्धि महामार्ग में मौत हुई एक्सीडेंट में, इस पूरे मामले को आप किस तरह देख रहे हैं? ये घातपात है, सरकार के तरफ से किया गया घातपात है. मैं हमेशा कहा है कि अशोक खरात ये जो है ये सरकार का प्यादा है. जैसे एप्स्टीन को मारा गया था वैसे अशोक खरात को भी मारा जाएगा. ये मैंने विधानसभा में कहा है. एक बार ये सब फाइल तैयार हो जाएगी, पुरावे नष्ट कर दिए जाएंगे और फिर उसके बाद में ब्लैकमेलिंग करने का काम बीजेपी करेंगी. और इसलिए जो सेल्के और उसकी वाइफ दोनों वो ट्रस्टी थे वहाँ के और वो ट्रेजरर थे, ट्रस्टी नहीं थे, ट्रेजरर थे. और वे ये सब जो इनके पाप है अशोक खरात के छुपाने के लिए इस तरह का घातपात किया गया है, ये हमारा कहना और ये वास्तविकता है.
चलो